इतक्या लोकांनी मागणी केली तरीही आपले गृहमंत्री राजीनामा का देत नव्हते? नाही म्हणजे असं सगळे बोलतायत. एकच खोटी गोष्ट 10 लोकांनी परत 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 म्हटली की ती खरी वाटू लागते. यालाच फेक नरेटिव्ह म्हणतात. जे राजीनामा मागतायत त्यांची सत्ता आठवते. घाटकोपरला बसमध्ये, लोकल ट्रेनमध्ये जसे साखळी बॉम्बस्फोट झालेत, धार्मिक दंगली झाल्यात, मुंबईच्या जवेरी बाजारात किंवा पुण्याच्या जर्मन बेकरीत झाले, तसे कितीतरी बॉम्बस्फोट झालेत. 26/11 सारखे अतिरेकी हल्लेही झालेत. असं काही देवेंद्रजींच्या कारकिर्दीत झालं का? हा, ते सत्तेतून बाहेर झाले आणि लगेच जिलेटिनच्या कांड्या काय, 100 कोटीची वसुली काय, सगळं सुरू झालं. मग सांगा आता, राज्यावर नियंत्रण कोणाचं चांगलं? लोकसभेच्या वेळेस मी चुकून फेक नॅरेटिव्हला बळी पडलो होतो. तुमची चर्चा महाराष्ट्रासाठी आहे ना? मग माझं मत महाराष्ट्रासाठी.